गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। ऑक्सिजन असो की माणसाचे विचार असू द्या, पण एकदा पातळी खाली आली ना की धोका हा निश्चित येत असतो। आपले जीवनसुद्धा तसंच आहे ना। बघा, जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये ऑक्सिजन आहे ना तोपर्यंत त्याची तब्येतसुद्धा व्यवस्थित असते, पण जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, बाहेरचा ऑक्सिजन मनुष्याला लावायला लागतो, तेव्हा मनुष्याचं जीवन आहे ना बघा त्या मृत्यूच्या उंबरठ्याखाली येतं। तसंच माणसाचे विचारसुद्धा आहेत ना, एकदा की पातळी खाली आली ना की नक्कीच मनुष्याच्या जीवनामध्ये धोका निर्माण होत असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नक्की सद्गुण मनुष्य कोण आहे बरं? ऐकून बघा, माणसाचं आहे ना, माणसाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत। म्हणजे पहिला ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांदा ऐकवणारा, अशा दोन प्रकारची माणसे असतात ना। म्हणजे ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचं बोलणं संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो, पण ऐकवणारा दुसऱ्याचं म्हणणं ऐकत बसत नसतो। त्याचे विचार आहे ना हे त्याच्यासाठी योग्य अंतिम असतात। म्हणजे ऐकून घेण्यात विनम्रता असते आणि सहनशीलतासुद्धा असते आणि माणुसकीसुद्धा असतेच ना, आणि संस्कारसुद्धा असतात। आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्यात माणूस म्हणून असायला हवेत, पण आपल्यामध्ये असतात का बरं? म्हणूनच समर्थांनी हे समर्थ विचार आहेत ना ते प्रत्येक मनुष्यामध्ये निर्माण व्हायला हवे। जेव्हा आपल्या जीवनामध्ये असे वाईट प्रसंग येतात तेव्हा चांगला माणूस असून सुद्धा तो अवगुण करायला सुरुवात करतो। कारण का बरं? कारण तो भगवंताला दोष देतो की मी एवढी भक्ती सेवा करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का येतं बरं? का तुम्ही भक्ती करा अथवा नका करू, तुमच्या जीवनामध्ये या सुख दुःखाच्या दोन दऱ्या आहेत ना त्या नक्की येणार आहेत। कारण तुम्हाला दुःखच आलं नाही तर सुखाची कल्पना तुम्हाला निर्माण होईल का बरं? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आहे ना दुःख नक्कीच यायला हवं, कारण दुःखाने आपल्या जीवनाचं सार आपल्याला कळतं ना। म्हणजे दिवसभरातून तुम्हाला एकही समस्या आली नसेल ना तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असं तुम्ही समजून चाला। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना समस्या नक्कीच असायला हव्यात, आणि जेव्हा समस्या येतात ना तेव्हा चांगल्या मार्गाचा नक्कीच आपल्याला अवलंब करतासुद्धा येतो आणि चांगला मार्गसुद्धा आपल्याला गवसतो ना। म्हणून आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधी करावी लागत नाही। कारण का बरं? कधी कधी मनुष्य आहे ना, मनुष्य स्वतःला मीपणाने अहंकाराने एवढा गुरफटून जातो ना, स्वतःला काय समजतो बरं की माझ्यासारखा मीच हुशार आहे, मला कोणीही सांगत बसू नका। कारण का बरं? कारण मी जे करेल ना तेच खरं आहे, दुसऱ्याचं कोणाचं मी ऐकणार नाही। पण असं मनुष्य का करतो बरं? जेव्हा त्याच्या जीवनामध्ये धन येतं ना, श्रीमंती येते, तेव्हा त्याला हा गर्व होत असतो। पण हा धन, श्रीमंती, पैसा एक मृत्यूनंतरसुद्धा टिकणारं सुख आहे का बरं? नाही ना, ते क्षणिक सुख आहे। एखादा आजार येईल आणि कधी तुझा पैशाची राख रांगोळी होईल तुला कळणारसुद्धा नाही। मग तुझ्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे की शरीर महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं। या शरीरामध्ये काय घ्यायला पाहिजे ना ते मनुष्य कधी घेत नाही,
पण वाईट व्यसनाने डुबला जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण चंदन असल्याची घोषणा आहे ना, ती चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध आहे ना, तो वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. त्यामुळं आपण कोण आहोत हे दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही. फक्त चांगले कर्म करत राहा. पण मनुष्य मात्र अहंकारामध्ये बुडालेला असतो. मग त्याला त्याच्या जीवनामध्ये तो असत्याला सत्य मानतो, सत्याला असत्य मानतो. मग त्याच्या जीवनामध्ये अधोगती झाल्याशिवाय राहील का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मी कोण आहे याचं तुला उत्तर आहे ना, हे समर्थ विचारांमध्येच तुला मिळणार आहे. तू कोण आहेस ना याचं उत्तर जोपर्यंत तुला मिळत नाही ना, तोपर्यंत तुझ्या जीवनातील अहंकारसुद्धा जाणार नाही. म्हणजे काय? म्हणजे कधी कधी मनुष्य असतो ना बघा, एक अहंकारी मनुष्य असतो, दुसऱ्या मनुष्यामध्ये अहंकार नसतो, पण तो काही बिनकामाची काळजी करत असतो. उलट दुःख त्याच्या जीवनामध्ये येत असतं आणि त्या दुःखाला आहे ना, दुःखाला तो कधीच सोडत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, काळजी करण्यानं जीवनातील समस्या कधी सुटतात का बरं? कधीच सुटत नाही. उलट त्या अधिकच उग्र रूप धारण करत असतात. म्हणून तुमचे विचार समर्थ विचार असतील ना, तर या समस्यांना तोंड द्या. या समस्यांना आहे ना मागे टाकून तुम्ही पुढे जा. आणि हे मानवी शरीर आहे ना, एक विलक्षण कॉम्प्युटर असून हे तुम्ही त्याला विचार आणि आचार आहे ना, याच्याद्वारे जे शुभ आणि अशुभ या फीडिंग कराल ना, त्याप्रमाणे तुम्हाला या सुखदुःखाचे रिझल्टसुद्धा मिळणार आहेत. म्हणजे काय बरं? म्हणजे पैसा ही साधन आहे, साध्य नाही. ही महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळं सर्व अनिष्ट प्रकारे घडत असतात. म्हणजे काय बरं? म्हणजे पैशासाठी मरमर मरणाऱ्या माणसांना पैशाने मिळणाऱ्या या संपत्तीचा उपभोग आहे ना, तो घ्यावयास मरेपर्यंत वेळ मिळत नाही. त्यांनी मिळवलेला पैसा मात्र इतरांच्या कामी येतो, पण प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात काहीतरी पैशाचा हव्यास असतो, म्हणजे सर्वांचाच नाश करण्यामध्ये कारणीभूत ठरत असतो ना. बघा, काही काही माणसं आहेत ना, 4-4, 10-10 पिढ्या एवढं धन त्यांच्याकडे आहे. ते 10-10 पिढ्यांना पुरेल एवढं धन आहे, तरीसुद्धा ते विचारामध्ये असतात की माझ्याकडे अजून पैसा यायला हवा. असं का बरं? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की जो मनुष्य बघा स्वतः श्रेष्ठ जीवन जगेल, स्वतः परमार्थामध्ये जीवन जगेल, तोच या जीवनामध्ये श्रीमंत माणूस असणार आहे. पण मनुष्याला आपल्या शरीराची चिंता आहे का? कधीच नाही. तो उलट तिसऱ्या पिढीचा विचार करतो. माझी तिसऱ्या पिढीसाठी मला काहीतरी कमवून ठेवायला हवं. पण अगोदर तू जगला तर त्या गोष्टी होतील ना. तू जगलाच नाही तर त्याचा काही फायदा आहे का? म्हणजे पैसा आहे ना, हे तुमचं सुख कधी असू शकत नाही. म्हणजेच मनुष्याने पैसा नक्की कमवला पाहिजे, पण पैशाच्या मागे मागे फिरू नका. तुमचं जीवन व्यवस्थित चालू राहील ना, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. उगाच त्या पैशाची कास तुम्ही धरू नका. जो मनुष्य जास्त पैशाची कास धरतो ना, तो परमार्थाच्या मागे कधी लागत नाही. त्याच्या जीवनामध्ये परमार्थ कधी नक्कीच मिळत नाही. पण जो मनुष्य पैशाच्या मागे कमी लागून, बघा ही धनसंपत्ती आहे ना, तुम्हाला मिळणारच आहे, पण तुम्ही त्याच्या मागे लागू नका. तुम्हाला जर मागे लागायचं असेल ना, तर परमार्थाच्या मागे लागा, भक्तिमार्गाच्या मागे लागा. बघा, तुमच्या जीवनामध्ये आहे ना श्रेष्ठत्व निर्माण होईल. तुमचं जीवन तुम्हाला सुखी वाटायला लागेल. आनंदामध्ये तुम्ही जीवन जगायला सुरुवात कराल. म्हणजे पर्यावरण बिघडवण्यास आणि मानवी जीवनात सर्व समस्या अडचणी आहेत ना, व्याधी आहेत, दुःख, आपत्ती, विपत्ती, अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण करण्यास आहे ना एकमेव कारण म्हणजे हे विचारांचं प्रदूषण आहे. म्हणजे
मूर्ख माणसाकडून शहाणपणाची अपेक्षा, या अपेक्षा करण्याचा मूर्खपणा आहे ना, तो करण्यापेक्षा त्याच्यापासून 2 हात दूर राहण्याचा शहाणपणा आहे ना, तो करण्यास खरं शहाणपण आहे. म्हणजे जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणं म्हणजेच तडजोड आहे. आणि हे तडजोड हे जीवनाचं श्रेष्ठ मूल्य आहे. म्हणजे तडजोड करीत आक्रमण करणारा माणूसच आहे ना, तो जीवनात सुखी आणि यशस्वी होऊ शकतो. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागतं. म्हणून तुम्ही इतरांना जे द्याल ना, तेच तुमच्याकडे येणार आहे. सुख किंवा दुःख द्याल, ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल. हा निसर्गाचा अटळच नियम आहे ना. म्हणूनच सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण आहे. सर्वात मोठं तप म्हणजे नामस्मरण आहे. सर्वात मोठं व्रत म्हणजे नामस्मरण आहे. सर्वात मोठं तीर्थ म्हणजे नामस्मरण आहे. आणि नामस्मरण हा आहे ना सर्व सत्कर्माचा राजा आहे. असं ही नामस्मरण करणं म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याईची कमाई करणं आहे. पण मनुष्य याकडे लक्ष देतो का? व्रत वैकल्य वेगवेगळे उपवास करून आपल्या शरीराची नासधूस करतो, पण या वैखरीमध्ये नामस्मरण कधी भगवंताचं घेत नाही, भगवंताचं नावसुद्धा घेत नाही. पण अशाने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल का बरं? अशाने तुम्हाला प्रचिती निर्माण येईल का? कधीच होणार नाही. म्हणून परमार्थाची तरुणांना गरज असताना तारुण्याच्या मस्तीमध्ये तशी गरज भासत नाही. आणि उतारवयात जेव्हा गरज वाटते ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. हवं ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी या माणसाची सतत धडपड असेपर्यंत सुरू असते. पण या जगामध्ये खऱ्या अर्थाने एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे मृत्यू. या एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न आहे ना, हाच सर्वांना सुखी होण्याचा राजमार्ग आहे. म्हणूनच चांगले जीवन सर्वांनाच हवं असतं. चांगल्या जीवनासाठी गरजा आहेत ना, त्या 2 गोष्टींची असते. एक म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि चांगले संस्कार. लक्षात घ्या, म्हणजे ज्ञान आपल्याला कोणासमोर झुकायची वेळ येऊ देणार नाही, आणि आपले संस्कार सर्वांना आपल्यासमोर झुकायला भाग पडतील. बघा, म्हणजे हे ज्ञान आणि संस्कार आहेत ना, हे दोन्ही आपल्यामध्ये असायला हवे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शब्दांमध्ये खूप ताकद असते. शब्दांमुळे लोक आहेत ना आपले मित्र बनत असतात, आणि या शब्दांमुळं लोक आपले दुश्मनसुद्धा बनत असतात. शब्दांमध्ये इतकी ताकद असते ना, की समोरच्या माणसाच्या मनामध्ये आपली जागा निर्माण आपण करू शकतो. कोण किती सुंदर आहे, किती कुरूप आहे याने काहीही फरक पडत नाही. फक्त आपण समोरच्याशी आणि समोरचा आपल्याशी कोणत्या शब्दामध्ये बोलतो ना, याच्यावर आपलं नातं अवलंबून असतं. पण आपण हे नातं टिकवतो का बरं? म्हणून तुम्ही स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. तुम्ही नक्की आहात कसे? तुमची जीवनामध्ये समाजामध्ये किती व्हॅल्यू आहे? तुम्हाला कोणी जर बाहेरून जात असेल ना, तुम्हाला कधी आवाज तरी देतो का बरं? बघा, काही माणसं असतात ना, त्यांना माणूस गाणीसुद्धा म्हणतात, की त्यांना माणसामध्ये राहणं आवडत नाही, पण त्यांच्याजवळ कुत्री मांजरं वेगवेगळे असे प्राणी असतात, पण माणूस त्यांना नको असतो. असं का बरं? माणसालाच माणूस नकोसा झाला तर प्रेम निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्यानं समर्थांचे विचार ग्रहण करायला हवे. हे विचार आहेत ना, माणसामध्ये देव बघायला लावतील, माणसामध्ये भगवंताचं स्वरूप निर्माण करायला लावतील. पण मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तरीसुद्धा त्याला भक्तिमार्ग आठवत नाही. मृत्यू जेव्हा काही क्षणावर येतो ना, तेव्हा त्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी भक्तिमार्ग केले असते, पुण्यकर्म केले असते, तर माझं मृत्यूसुद्धा व्यवस्थित झाला असता. पण मृत्यूच्या वेळी हे शहाणपणा तुला निर्माण झालं तर त्याचा काही फायदा आहे का बरं? काहीच नाही ना. म्हणून मनुष्याने आहे ना आपल्या रागावर नियंत्रण करायला हवं.
कारण रागाचे परिणाम वाईटच असतात ना. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर रागावर नियंत्रण मिळवणं अत्यावश्यक आहे ना. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे आणि राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो. त्यामुळे यशप्राप्तीसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स असतात ना ते अनियंत्रित होतात आणि शरीराची लवचिकता कमी होते. म्हणून राग आल्यामुळं माणसाची स्वभावाची गती आहे ती सुलभता नष्ट होते. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे ना, तिळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसेची खळ. म्हणजे काय बरं? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करत असता, त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असता. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकता, तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरा तसा तुमच्याकडे ठेवता बरं? बघा, तुकाराम महाराजांनी एवढं सुंदर सांगितलेलं आहे ना, ज्या अग्नीमध्ये तुम्ही सर्व काही टाकता पण तो राग का टाकत नाही बरं? तो राग तसाच तुमच्याकडे राहतो. मग तुमच्या जीवनामधून अधोगती कधी संपणार आहे का बरं? कधीच संपणार नाही. म्हणून तुम्ही तुमचा रागसुद्धा आहुती देऊन टाका. तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा आहे बरं? राग कधीही नसावा. म्हणून एकदा एक राजा दाट जंगलामध्ये हरवून जातो, जिथे त्याला खूप तहान लागलेली असते. इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठेच पाणी मिळत नाही. तहानेमुळं त्याचा घसा सुकतो. त्याची नजर एका झाडावर पडते, जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते. तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या त्या प्राण्यांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागतो. जसे जसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरतो आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी त्या द्रोणला तोंडाजवळ घेतो ना, तेव्हा तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला आणि त्या द्रोणाला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला. त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडतं. राजा निराश होतो आणि खूप प्रयत्नानंतर पाणी मिळालं होतं आणि तेही पक्ष्यानं पाडलं. परंतु आता काय होऊ शकत नाही असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा तो द्रोण परत भरतो आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो ना, तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे 2-3 वेळा सतत होतं. आता राजा हाताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमानं पाणी एकत्र केल्यावर सुद्धा हा दुष्ट पक्षी असा का वागतोय बरं? आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल ना, तेव्हा याला संपवून टाकेल असं मनातल्या मनामध्ये ठरवतो. आणि राजा आपल्या हातामध्ये चाबूक घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणामध्ये पाणी भरतं. तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो, तसा राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या चाबकामुळं पोपटाचे प्राण जातात. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरणार आणि कधी माझी तहान भागवणार. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे ना, तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होतं. तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो ना, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाल पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती आणि राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे देवा, मी हे काय केलं? जो पक्षी सतत मला हे विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळं मी त्यालाच मारून टाकलं.
राजा विचारात पडतो आणि म्हणतो, मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं, तर हे माझ्या हितकारक निर्दोष या पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी नकळत किती मोठं पाप केलेलं आहे. बघा, राजा तेव्हा दुःखी होतो. म्हणून म्हणतात ना की दया, क्षमा, शांती असणारा मनुष्य आहे ना, तो खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचं खूप नुकसान करून घेतो. राग ते विषच आहे ना, म्हणून ज्याची निर्मिती अज्ञानामुळे होते आणि अंत पश्चातापानं होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अति राग आणि भीक माग ही मराठीतली म्हण आहे ना. बरेचसे काही जण बोलून जातात आणि रागावर नियंत्रण ठेवणं हे चांगलंच आहे ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्यावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये राग येतो ना, त्यावेळी मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण करावं. या जगामध्ये, या देहामध्ये फक्त भगवंताचं नाम जर तुम्ही घेतलं ना, तरच या रागावर नियंत्रण होऊ शकतं. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुम्हाला या रागावर खरोखरच नियंत्रण करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा तुम्ही उठता, आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ तुम्हाला माहीत आहे, पहाटे 3:40 ते जेमतेम 6 वाजेपर्यंत. बघा, या वेळेमध्ये तुम्ही कधीही उठू शकता आणि ध्यानाला बसा. जे भगवंताचे तुम्ही भक्त आहात ना, त्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये राग कधी तुम्हाला तुमच्या जीवनामधून निसटून जाईल आणि तुमचं जीवन धनवानसुद्धा होईल. तुमचं व्यक्तिमत्वसुद्धा सुधारेल. तुमच्या जीवनामध्ये व्यवस्थित मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही जी पाहिलेली स्वप्न आहेत ना, तीसुद्धा सत्यामध्ये लवकरच उतरतील. म्हणून जीवनामध्ये जास्त दुःखी होऊ नका, जास्त विचार करू नका. फक्त रागावर नियंत्रण ठेवा. जर तुमचा रागावर नियंत्रण असेल ना, तर या जगामधले सर्व सुख तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका, दुसऱ्याला दुःख देऊ नका. जसं आपण दुसऱ्याला दुःख देऊ ना, तसंच आपल्यासोबतसुद्धा घडणार आहे. याची तुम्ही जाणीव ठेवा, याची तुम्ही आठवण ठेवा. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःचं भलंच करणार आहात. म्हणूनच समर्थ विचार जीवनामध्ये आणा. सद्गुरू आईला शरण जा. बघा, तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.